ग्राइंडर मशीनचा वापर. ग्राइंडर मशीनचा योग्य वापर कसा करायचा ते जाणून घेऊया. आज आम्ही तुम्हाला ग्राइंडर मशीन वापरायचे मार्ग आणि सुरक्षा उपायांबद्दल सांगू. आम्ही हे ग्राइंडिंग मशीन कॉन्क्रीट पृष्ठभाग ग्राइंडिंगसाठी वापरतो. हे त्याचे ग्राइंडिंग ब्लेड आहे, हे त्याचे हँडल आहे आणि त्याचा स्विच येथे दिलेला आहे. जेव्हाही आपण दळणे सुरू करतो तेव्हा आपल्याला ज्या पृष्ठभागावर दळणे आवश्यक आहे त्या पृष्ठभागावर घट्ट पकड असलेल्या स्विच बटन दाबून अशा प्रकारे करा. ग्राइंडर मशीन हे असे उपकरण आहे जे डिस्क फिरवून विविध कामांसाठी वापरले जाते. हे भुसा, लाकूड किंवा कठीण वस्तू कापण्यासाठी आणि आकार देण्यासाठी वापरले जाते. ग्राइंडर मशीनचा ऊर्जा स्रोत तपासा, सॉकेट आणि कार तपासा आणि सुरक्षित वीज पुरवठा वापरा. तुमच्या कामाच्या प्रकारानुसार आणि ऑब्जेक्टच्या प्रकारानुसार योग्य रोटेशन निवडा. ब्लेड तीक्ष्ण असावे याची खात्री करा. ग्राइंडर मशीन वापरताना सुरक्षा उपायांचे पालन करा. सुरक्षा चष्मा, हेल्मेट आणि हातमोजे वापरा. धूळ मास्क देखील चालू शकते. जागोजागी ग्राइंडर मशीन ठेवा आणि त्याचा वापर करा. त्यांना ठेवण्यासाठी हँडल्स वापरा. काम पूर्ण केल्यानंतर ग्राइंडर मशीन वेळेत बंद करा आणि सॉकेटमधून डिस्कनेक्ट करा. तर आमचे ग्राइंडर मशीन वापरण्याचा योग्य मार्ग कोणता आहे? प्रथम, मशीनचा ऊर्जा स्रोत तपासा. ऑब्जेक्टच्या प्रकारानुसार योग्य रोटेशन निवडा. ब्लेड तीक्ष्ण असावे. सुरक्षा चष्मा, हेल्मेट आणि हातमोजे वापरा. धूळ मास्क देखील घालू शकता. कॉन्क्रीट व्हायब्रेटर मशीन. कोणत्याही कॉन्क्रीट स्लॅबच्या बांधकामासाठी कॉन्क्रीटला कोणत्याही हवेच्या खिशावर समान रीतीने बसणे आवश्यक आहे. तुमचे छत असो किंवा इतरत्र वापरलेला स्लॅब असो. पारंपरिकपणे आमचे कामगार कॉन्क्रीटला फ्रेमच्या कोपऱ्यात ढकलण्यासाठी TMT बारने छिद्र करतात. ही पद्धत जुनी आहे आणि त्यात त्रुटी आहेत. छेदन कॉन्क्रीट पूर्णपणे हवा काढून टाकत नाही. त्याचे कारण असे आहे की कॉन्क्रीट जेथे ठोकले जात आहे तेथे बसते. कॉन्क्रीट व्हायब्रेटर मशीनचा योग्य प्रकारे वापर कसा करायचा ते जाणून घेऊ. तुम्ही लोक स्लॅब कॉन्क्रीट करत आहात ना? हा चुकीचा मार्ग आहे. असा जबरदस्ती करू नये. या पद्धतीने कॉन्क्रीटचा स्लॅब नीट बसत नाही. असे काम करण्यासाठी हे कॉन्क्रीट व्हायब्रेटर मशीन वापरावे. कॉन्क्रीटमध्ये कॉन्क्रीट व्हायब्रेटर मशीनचे पाईप टाकताना मशीन व्यवस्थित धरून स्विचचे बटन दाबून ठेवा आणि कॉन्क्रीटमध्ये सर्वत्र मशीन व्हायब्रेट करा. सर्वप्रथम रिबरमध्ये कॉन्क्रीट ओतणे. नंतर कॉन्क्रीट व्हायब्रेटर मशीन व्यवस्थित धरा. त्याचे हँडल व्यवस्थित बांधा आणि नंतर हळूहळू कॉन्क्रीट व्हायब्रेटर मशीन रिबर भोवती हलवा, जेणेकरून कॉन्क्रीट योग्य खोलीवर सेट होऊ शकेल आणि हवा पूर्णपणे कॉन्क्रीटच्या आतून बाहेर पडू शकेल. कॉन्क्रीट व्हायब्रेटर मशीन योग्यरित्या वापरल्यास कॉन्क्रीट आणि रिबार दरम्यान एक हवा बबल तयार करते. कॉन्क्रीट योग्य खोलीवर सेट करण्यासाठी निश्चित कालावधी ठेवा, जेणेकरून काम वेळेवर होईल याची खात्री होईल. बीम, भिंत, छप्पर किंवा खांब्यावर कॉन्क्रीट ओतले जात असेल तेथे कॉन्क्रीट व्हायब्रेटर मशीनचा वापर करावा. तर आमचे कॉन्क्रीट व्हायब्रेटर मशीन वापरण्याचा योग्य मार्ग कोणता आहे? प्रथम, रिबारवर कॉन्क्रीट घाला. नंतर कॉन्क्रीट व्हायब्रेटर मशीन सुरू करा. हँडल घट्ट धरून कॉन्क्रीटवर आतील बाजूस सरकवा. हे काम ठराविक काळासाठी करा. कॉन्क्रीट व्हायब्रेटर मशीन सावधगिरीने वापरा. सर्वप्रथम कॉन्क्रीट व्हायब्रेटर मशीन सुरक्षित ठिकाणी ठेवा. एक्सटेन्शन कार्ड वापरा. एक्सटेन्शन बोर्ड वापरा. योग्य पकड असलेल्या मशीनला धरा. हातोडा आणि छिन्नीचा वापर करा. हातोडा आणि छिन्नीचा वापर. हातोडा आणि छिन्नीचा योग्य वापर कसा करायचा ते जाणून घेऊया.
आज आम्ही तुम्हाला हातोडा आणि छिन्नी योग्य प्रकारे कसे वापरावे आणि सुरक्षिततेच्या उपायांबद्दल सांगू. नाही, ही पद्धत चुकीची आहे. या पद्धतीमुळे तुम्हाला दुखापत होऊ शकते. ही छिन्नी घ्या, त्यावर सुरक्षा रक्षक बसवले आहे. तुमचा हातोडा घसरला तर तुम्हाला दुखापत होणार नाही. हे योग्य साधन आहे, ते वापरा. हातोडा हे छिन्नीसह वापरले जाणारे जड साधन आहे. हे साहित्य कोरीव काम, आकार आणि तोडण्यासाठी वापरले जाते. हातोडा आणि छिन्नी वापरताना सुरक्षा खबरदारी पाळा. सुरक्षा चष्मा, हेल्मेट आणि हातमोजे वापरा. धूळ मास्क देखील घालू शकता. ऑब्जेक्टच्या स्थितीचे मूल्यांकन करा आणि साइट स्थिर आणि सुरक्षित असल्याची खात्री करा. हातोडा आणि छिन्नी काळजीपूर्वक वापरा. वस्तूवर छिन्नी ठेवा आणि त्यावर हातोड्याने मारा. काम करताना लाकडापासून बनवलेल्या हातोड्याचे हँडल धरा. काम संपल्यानंतर हातोडा आणि छिन्नी सुरक्षित ठिकाणी ठेवा. तर आमचा हातोडा आणि छिन्नी वापरण्याचा योग्य मार्ग कोणता आहे? सुरक्षा उपायांचे पालन करा. ठिकाण स्थिर आणि सुरक्षित असल्याची खात्री करा. वस्तूवर छिन्नी ठेवा आणि त्यावर हातोड्याने मारा. सुरक्षा चष्मा, हेल्मेट आणि हातमोजे वापरा. काम करताना हॅमरला हँडल धरून ठेवा. चला काही प्रश्नांची उत्तरे देऊन आमच्या प्रश्नांची चाचणी घेऊ. ग्राइंडर मशीन कोणत्या कारणासाठी वापरले जाते? ए. रचना फिरवून कापून आकार देणे. बी. शिजवण्यासाठी. सी. रेखाचित्र तयार करण्यासाठी. कॉन्क्रीट व्हायब्रेटर मशीन कोणत्या कारणासाठी वापरले जाते? ए. कॉन्क्रीट उत्खनन करणे. बी. कॉन्क्रीट सेट करणे. सी. कॉन्क्रीटची नासाडी करणे. हातोडा आणि छिन्नी कोणत्या उद्देशासाठी वापरले जातात? ए. छिन्नीने कोरणे आणि आकार देणे. बी. शिजवणे. सी. रंगविणे. हातोडा आणि छिन्नी वापरताना कोणते सुरक्षा उपाय पाळले पाहिजे? ए. होय. बी. नाही.